नमस्कार. आत्ताची महत्त्वाची बातमी. परभणीतील मोर्चातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेला इशारा दिलाय. देशमुख कुटुंबाला धक्का लागला तर मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा जरांगेंनी आपल्या भाषणातून दिलाय. मनोज जरांगे सरपंच हत्या प्रकरणात आक्रमक झालेले आहेत, तर परभणीच्या मोर्चातून त्यांनी राष्ट्रवादीचे धनंजय मुंडेंना देखील इशारा दिलाय. की संतोष भैयाला ज्यावेळेस ते काल पोलीस स्टेशनला गेले, त्यांना बोलण्यात आलं, धमकी देण्यात आलं. बरोबर आहे ना? कालच ना? परवा. मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही, कारण माझा स्वभाव आहे, मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही. पण यापुढं आमचे संतोष भैया तर आता गेलेतच, पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही. आमचा एक भाऊ गेला, तो आता आम्ही सहन केला. या मुंड्याचा आणि फिंड्याचा आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही, हरामखोर आवलं तिचं. पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्यानं फिरू देणार नाही. आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो, इथून पुढच्या काळात जर त्रास झाला, परळी असो कोणा बीड जिल्हा असो, इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं. जर इथून पुढे यांनी लोकांना आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलीकडून धाराशिव एकदा यांना बघायचंच. माझा हे बघा, मी असलं कधी बोलत नाही, पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते, आमदार, खासदार, ज्या वेळेस अस्मितेचा विषय येतो, जर माणसाचे मुर्देच पडायला लागले तर हे सहन होत नाही. आम्हाला माज नाहीये, आम्हाला मस्ती पण नाही. जर तुम्ही आमचे लेकरं उघड्यावरती पाडायला लागला, आज काय दशा आहे कुटुंबाची, कसं जगायचं त्या पोरीनं आणि त्या पोरानं? तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमचे आरोपी घरात लपून ठेवता, यांना पुण्यात नेमका सांभाळा कोणी? सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले? सगळ्याची सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडतात. याचा अर्थ तुमच्या सरकारमधले मंत्री जे आरोपींना सांभाळायला लागलेत, या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना, या दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केलं पाहिजे. हे फाशी तर होणारची. फाशी जर नाही झाली ना, मग आता कोणतरी म्हणले, मला वाटतं खासदार का कोण म्हणले, की 4 सीट कच्चं होईल. सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का 4 सीट कच्चं झालं आणि त्याच्यातला एक बी आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हल्लाच. आता तुम्हाला हीच भाषा कळती. आता आमचा नाविलाज आहे, आम्ही करतो तो जातीवाद म्हणताय. संतोष भैया देशमुखांना जर आम्ही न्याय मागितला तर आम्हाला जातीवादी म्हणता. ही तुमची कोणती भाषा आहे? हे नवीन षडयंत्र सुरू झालंय. आपण जर संतोष भैयाकडून बोललो, आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले. हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणलंय. आम्ही संतोष भैयाकडून बोललो की आम्ही जातीवादी, आणि तुम्ही आरोपीला सांभाळतात ते काय? तुम्ही आरोपीला गाड्यात घेऊन पळतात ते काय?